दिलीप मानेंना पक्षात घेण्यास भाजप कार्यकर्त्यांचा विरोध। भाजपच्या कार्यकर्त्यांचं भाजप कार्यालयासमोर धरणे आंदोलन। लूट करणाऱ्यांविरोधात आम्ही काम केलं, आता लोकांसमोर कसं जायचं? शहराध्यक्षांना भाजप कार्यकर्त्यांचा सवाल। सोलापुरात भाजप शहराध्यक्षांकडून आंदोलनकर्त्यांची समजूत। प्रदेश अध्यक्ष आणि पालकमंत्र्यांशी चर्चा केली, सर्वांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतला जाईल। शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांचं वक्तव्य। सोलापुरातील अजितदादांचे 3 माजी आमदार भाजपच्या वाटेवर। अजित पवार यांचे राष्ट्रवादी सतर्क। भरणे सोलापूरच्या दौऱ्यावर। अजितदादांचे 3 माजी आमदार तर काँग्रेसचा 1 माजी आमदार भाजपच्या वाटेवर। संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर आणि ग्रामीण विभागाची स्वतंत्र बैठक घेणार। भरणेंच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष। कुणीही राष्ट्रवादी सोडणार नाही, आणखी कुणी भूमिका जाहीर केलेली नाही। सोलापुरातील 4 पैकी 3 माजी आमदार भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांवर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया। ऐसा कोई सगा नहीं जिसको भाजप ने ठगा नहीं, दादा किस झाड की मुली। सोलापुरातील अजितदादांचे 3 माजी आमदार भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। भाजपवर विश्वास ठेवून सगळे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत। दादांचे किंवा शिंदेंचे आमदार फोडायचे असा काही प्रकार नाहीये। भाजपमधील पक्षप्रवेशांवर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोग आणि भाजप हातात यावेळेस हात घालून काम करतात, त्यांची पार्टनरशिप आहे। संजय राऊतांचा हल्लाबोल, तर त्यांचं पार्टनरशिपमधून त्यांना विधानसभेत विजय मिळवलेला आहे, राऊतांची टीका। निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती कोणी केली नाहीये, निवडणूक याद्या दुरुस्त करा हीच मागणी आहे। विरोधकांकडून निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी, या शिंदेंच्या वक्तव्यावर राऊतांचं स्पष्टीकरण। विधानसभेप्रमाणे तुमची फेक नेरेटिव्हची फॅक्टरी उद्ध्वस्त करू, संजय राऊतांच्या आरोपांवर भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचा निशाणा। निवडणूक आयोग आणि भाजपमध्ये पार्टनरशिप असल्याचा आरोप राऊतांनी केला होता। ठाकरेंनी सर्वत्र तिकिटांचा बाजार केला। ठाकरेंनी गेल्या निवडणुकीमध्ये तिकीट विकली, तिकिटांचा बाजार केल्यानेच ठाकरेंच्या पक्षाचा पराभव। मंत्री संजय शिरसाट यांची ठाकरेंवर टीका। तात्या विंचू रात्री येऊन चावेल आणि गळा दाबेल, महेश कोठारेंच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। मी मोदीजींचा भक्त आहे आणि मुंबईमध्ये भाजपचाच महापौर बनेल, असं विधान महेश कोठारेंनी केलं होतं। महेश कोठारे यांनी भाजपची बाजू घेतल्यानंतर राऊतांना मिरच्या झोंबल्यात, पण हिरो आमच्या सोबत तर विलन तुमच्या सोबत। तात्या विंचू विलन होता, संजय राऊतांच्या महेश कोठारेंवरील टीकेला नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। पुण्यात भाजप पक्षाच्या नावाखाली काहींकडून व्यापार सुरू आहे, नैतिकता म्हणून मोहोळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा। पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन वादावरून धंगेकरांचा पुन्हा एकदा निशाणा। पुणेकर म्हणून मी धंगेकरांच्या पाठीशी उभा आहे, सत्तेत असूनही धंगेकर विषय लावून धरतात, याबद्दल त्यांचं कौतुक। वसंत मोरेंकडून रवींद्र धंगेकरांची पाठराखण। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भाजप प्रवेशासाठी प्रयत्नशील, रवींद्र चव्हाण यांच्या स्वीय सहाय्यकामार्फत भाजप प्रवेशासाठी नेते प्रयत्नशील। मंत्री उदय सामंतांचा विरोधकांवर निशाणा। मुंबईसह महाराष्ट्र ढवळून काढणार, संजय राऊतांचं वक्तव्य। तर आगामी पालिका निवडणुकीमध्ये मुंबईकर तुम्हाला धुवून टाकतील, नवनाथ बन यांचा निशाणा। दरम्यान ब्रँड म्हणणाऱ्यांचा एकट्याने बँड वाजवला, लाड यांचा हल्लाबोल। मुंबई पालिकेतील बदली आणि बढती घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करा, आमदार सुनील प्रभूंची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी। तर मिठी नदीच्या गाळ्याचे पैसे खाणाऱ्यांचीही चौकशी करा, सुनील प्रभूंच्या आरोपांवर उदय सामंतांचा पलटवार। देशावर संकट आलं की काही मोठे लोक मदतीसाठी शरद पवारांचं नाव घेतात, बारामतीमधील कार्यक्रमात शरद पवार यांचं विधान। तर कोणतंही संकट आलं तरी त्याची सोडवणूक करण्यात येईल, पवारांचं वक्तव्य। संकटकाळी सह्याद्रीस हिमालयाच्या मदतीला जातो, शरद पवारांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर मोदी शहांना पवार आणि बाळासाहेबांनीच मदत केली होती, राऊतांचं वक्तव्य। बच्चू कडू नेहमीप्रमाणे सरकारला ब्लॅकमेल करत आहेत, बच्चू कडूंनी शिंदेंना राजकीय पुनर्वसन करायला सांगितलं, रवी राणांचं मोठं वक्तव्य। तर गुवाहाटीला जाताना त्यांनी शेतकऱ्यांना का विचारलं नाही, राणांचा सवाल। वाल्मिक कराड कोणासाठी काम करत होता, करुणा मुंडे यांचा सवाल। तर वाल्मिक कराड इतका मोठा कसा झाला, संतोष देशमुख प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचंच पाठबळ, करुणा मुंडेंचा गंभीर आरोप। मुरलीधर मोहोळ यांनी सांगितला राष्ट्रवादीमध्ये येण्याच्या ऑफरचा किस्सा। मावळचे आमदार सुनील शेळके यांनी राष्ट्रवादीमध्ये येण्याची ऑफर दिल्याचा किस्सा। तळेगाव दाभाडे या ठिकाणी परिषदेच्या इमारतीच्या उद्घाटनाप्रसंगी सांगितला किस्सा। विजन डॉक्युमेंटच्या मसुद्याला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता, विजन डॉक्युमेंटनुसार आर्थिक तरतूद केली जाणार। 3 टप्प्यात विकसित महाराष्ट्राचं ध्येय गाठण्याचा रोडमॅप, अनुसूचित जाती आणि जमातींसाठीच्या निधीवर कोणताही गदा येणार नाही। चाळीसगावमध्ये माजी आमदार आणि शरद पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजीव देशमुख यांना हृदयविकाराचा झटका, राजीव देशमुख यांच्यावरती खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। मुंबई गोरेगावमध्ये पाणी प्रश्नावरती ठाकरेंच्या शिवसेनेचे आंदोलन, पालिकेच्या कार्यालयासमोर पदाधिकाऱ्यांची अंघोळ, पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी।
छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकरी संघटना सांगल्याचा आक्रमक जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या बंगल्यासमोर चटणी भाकर आंदोलन अर्धनग्न आंदोलन करत शेतकरी सांगलीचा आक्रमक शेतकरी संघटनेकडून काळी दिवाळी साजरी करण्याचाही प्रयत्न अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग अडवला महामार्गावरील ढिसाळ नियोजनामुळे नागरिक मोठे हैराण प्रशासनाविरोधात नागरिक चांगलेच आक्रमक पुणे नाशिक महामार्गावरती रास्ता रोको केल्याची माहिती नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मधील रस्त्याच्या विस्तारीकरणासाठी सुरू असलेल्या भूसंपादनाला नागरिकांचा विरोध म्हणून नागरिकांचा रास्ता रोको 270 जणांच्या नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणानंतर 4 पानांचं पत्रक जारी नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीकडून तेलुगू भाषेमध्ये पत्रक जारी करत रुपेश आणि भूपती यांचा गद्दार म्हणून उल्लेख तर शस्त्र सरकारकडे सोपवून चळवळ विकल्याचाही आरोप ट्रम्प यांना अमेरिकाच नव्हे तर जगाचा हुकुमशहा व्हायचा आहे भारतातही मोदींना अंधभक्तांनी विश्वगुरुपदी बसवलं ठेवलेलं आहे ट्रम्प यांचा दाखला देत सामनाच्या अग्रलेखातून मोदींवर निशाणा तर अमेरिकेत जनतेने ट्रम्प यांच्या विरोधात रविवारी तिसऱ्यांदा एल्गार पुकारला सामनातून हल्लाबोल शेअर बाजारामध्ये मुहूर्त ट्रेडिंगला सुरुवात दुपारी 2:45 मुहूर्त ट्रेडिंग सुरू असणार राजभवनमध्ये राज्यपालांचे प्रबंधक म्हणून निशिकांत देशपांडेंची नियुक्ती अप्पर जिल्हाधिकारी म्हणून देशपांडेंना पदोन्नती जलसंपदा वैद्यकीय शिक्षण अशा विविध विभागामध्ये खासगी सचिव म्हणून काम परभणीच्या गोंडगाव शिवारामध्ये ढगफुटी सदृश्य पावसानंतर सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान मदत मिळाली नसल्यानं दिवाळी कशी साजरी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित बीडच्या आष्टीमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच सरकारची मदत अजूनही पोहोचली नसल्याचं शेतकऱ्यांची तक्रार धाराशिवमध्ये उत्पादक शेतकरी एकवटले उसाला एफआरपी नुसार भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी एफआरपी प्रमाणे भाव न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचाही शेतकऱ्यांचा इशारा नाशिकमधील सर्वात अत्याधुनिक प्रमोद महाजन उद्यानाचं गुरुवारी पहाटे लोकार्पण केलं जाणार आमदार देवयानी फरांदेंच्या पुढाकारानं उद्यानाचं नूतनीकरण केलं जाणार ठाण्यातील स्वर्गीय निर्मला देवी चिंतामण दिघे उद्यान या ठिकाणी ठाणे पोलीस आयुक्तालयामार्फत राष्ट्रीय पोलीस स्मृती दिन साजरा यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील शहीद जवानांना त्यांनी श्रद्धांजली वाहिल्याची माहिती ब्रिटिशांविरोधात लढा देणारे चंद्रपूरचे आदिवासी शहीद बाबूराव शेडमाकेंचा आज स्मृती दिन आजच्या दिवशी विशेष कार्यक्रमांचं आयोजन चंद्रपूर शहरातील कारागृह परिसरातील स्मारकावर पालकमंत्री अशोक उईके यांच्यासह मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी शेतकरी कार्यकर्त्याला चक्क 1 लाखाचा बैल भेट म्हणून दिला चक्काजाम आंदोलनात सहभागी होण्यासाठी तरुण शेतकरी अनवाणी पायांनी 5 किलोमीटर चालत आला होता पुण्यातील फुरसुंगीमध्ये इमारतीच्या गॅलरीमध्ये रॅकेट पडल्यानं गॅलरीला आग अग्निशमन दलाला यावेळेस आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये यश सुदैवानं घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही मीरा भाईंदरमधील संरक्षित खाडी क्षेत्रात रात्रीच्या सुमारास फटाके फोडल्याचा प्रकार फटाक्यांमुळे ध्वनी आणि वायू प्रदूषणातही मोठी वाढ संबंधित क्षेत्र कायद्यानं प्रतिबंधित केलं असूनही स्थानिक यंत्रणांचं दुर्लक्ष पंढरपूरच्या विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट दीपावली तसेच लक्ष्मीपूजन असल्यानं मंदिरामध्ये सजावटीसाठी 2 टन फुलं वापरली संध्याकाळी देवाच्या खजिन्यातील सोन्याचं पूजनही केलं जाणार दिवाळी सणातील लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण सारसबागेतील सिद्धिविनायक गणपतीच्या मंदिरामध्ये नागरिकांची पहाटेपासूनच मोठी गर्दी पुण्यात सारसबागेतील लक्ष्मी मातेला लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं 16 किलो सोन्याची साडी परिधान दिवाळी निमित्त लक्ष्मी मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी नाशिकची ग्रामदैवत असलेल्या कालिका माता मंदिरामध्ये लक्ष्मीपूजन पार पडलं यावेळेस लक्ष्मीपूजनाला भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं जळगावच्या सराफा बाजारामध्ये लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावरती सोन्याच्या दरामध्ये 1000ची वाढ दुसरीकडे चांदीचे दर मात्र स्थिर सोन्याचे दर जीएसटी सह 1,34,415 रुपयांवर पोहोचले दिवाळीच्या सुट्ट्या आणि लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरामध्ये भाविकांची गर्दी महालक्ष्मी देवीच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी ठाण्यातील मुस्लिम बहुल असलेल्या राबोडी परिसरात हिंदू मुस्लिम बांधवांची एकत्रित दिवाळी साजरी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांच्या वतीनं राबोडी परिसरात आकर्षक विद्युत रोषणाईनं परिसर उजळून निघाला